आता आपण उघड टॉप 9 मोठ्या बातम्या। ढाकणे पितापुत्राविरोधात अॅट्रॉसिटी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। खोक्या भोसलेच्या भावजईकडून 4 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती। वेगवेगळ्या अंगाने तपास सुरू, तर आमच्यावर खोटा गुन्हा दाखल, ढाकणे पितापुत्रांनी आरोप फेटाळले। पृथ्वीराज पाटलांवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल। लग्नाचं आश्वासन देऊन वारंवार बलात्कार, पीडित तरुणीला गर्भपात करण्याचाही भाग पाडल्याचा आरोप। चारकोपचे विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय। शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी दिली माहिती। एका मराठी कुटुंबाची फसवणूक केल्याचा राजपुरोहितांवर आरोप। चारकोपचा विभाग प्रमुख लालसिंग राजपूत याच्यावर आरोप झाल्यानंतर त्याला तात्काळ पक्षामधून त्याच्या पदावरून निलंबित करण्यात आलेला आहे। लालसिंग राजपुरोहितची कांदिवलीत टोळी असून राजपुरोहित बद्दल मी एकनाथ शिंदेंसोबत बोलले असल्याची अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला उद्या उच्च न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना। न्यायालयीन कामकाजाच्या वेळी प्रत्यक्ष हजर राहण्याची नोटीस। प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे। नागपूर कृती समितीतर्फे मुधोजीराजे भोसले यांचं फडणवीसांना पत्र। संभाजीराजेंचा अपमान केल्यानं अनिल परबांवरही कारवाईची मागणी। नागपुरात तरुणीकडे पाहून तरुणाचे भर रस्त्यात अश्लील हावभाव, तरुणाला नागपूर पोलिसांकडून अटक। सेंट्रल जेल आणि मिरी परिसरातील धक्कादायक घटना। आता पीएफ खात्यात कागदपत्रांशिवाय माहिती अपडेट करणं शक्य। अकाउंट नंबर आधारशी लिंक केलेल्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशिलातील मुख्य माहिती बदलण्याची ईपीएफओकडून परवानगी। महिलांच्या बँक खात्यात बुधवारपर्यंत 2 महिन्यांचे 3000 रुपये एकत्र जमा होणार। फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे एकत्रित पैसे देण्याचा सरकारचा निर्णय।